श्री गणेशाय नमः. सत्यनकथेचा 5वा अध्यायाची कथा मी आपणास सांगतो. सूत सांगतात, मुनी हो, आणखीन एक कथा सांगतो, ती श्रवण करा. पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा अत्यंत प्रेमाने प्रजेचे कल्याण करत होता. एके दिवशी राजा शिकार करून वडाच्या झाडाजवळ आला. तेथे त्याला काही गवळी आपल्या बांधवासह दिसले. ते सत्यांची पूजा करत होता, परंतु राजा तेथे गेला नाही. सत्यनारायण नमस्कारही केला नाही. तरी पण गवळी लोकांनी सत्यनारायणाचा प्रसाद राजापुढे आणून ठेवला. राजानं तो प्रसाद ग्रहण केला नाही. राजाची मुले आणि धनधान्य संपत्ती नाहीशी होऊन गेली. राजा दुःखी कष्टी झाला. राजाला आपली चूक कळाली. राजा गवळी लोकांकडे गेला. तेथे जाऊन परमश्रद्धेने सत्यांचे पूजन केले. त्यामुळे अंगद राजा धनधान्य ऐश्वर्य संपन्न झाला. तो या लोकी सुखी होऊन वैकुंठाला गेला. सत्यांच्या पूजेमुळे सर्व वैभव प्राप्त झालंय. ही कथा जो श्रद्धेनं श्रवण करतो त्यालाही सर्व वस्तूचा लाभ होतो. एखादा दारिद्र्य असेल तर तो गरिबीतून मुक्त होतो. जो भयभीत असेल तो भयापासून मुक्त होतो. आणि सत्यांच्या पूजेनं तो सर्व अशा प्रकारचं मनातील इच्छा प्राप्त होतो. ऋषीनो, हे सत्यांचं व्रत मनापासून केले असता मनुष्य सर्व दुःखापासून मुक्त होतो. विशेष करून कलियुगात सत्यांची पूजा फल देणारी अशा प्रकारची आहे. या देवाला कुणी काल म्हणतात, कुणी ईश म्हणतात, कुणी सत्यदेव म्हणतात, कुणी सत्यानं म्हणतात. अशी अनेक रूपे धारण करून सर्व भक्तांची इच्छा पूर्ण करणारा असा भगवान कलियुगात सत्यना व्रतरूपी होईल. हे मुनिश्रेष्ठ हो, जो कोणी सत्यांची कथा पठन करील किंवा तिचं श्रवण करील त्याची सर्व पापे सत्यांच्या कृपेनं नाहीशी होऊन जातील. असे हे सत्यनव्रत पूजेतील सामर्थ्य आहे. सत्यनकथेचा 4था अध्याय झाला आहे. सत्यनारायणचा 5वा अध्याय झालेला आहे. सत्यनारायण महाराज की जय.